नमस्कार मित्रांनो, माझं नाव लक्ष्मीकांत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात की संस्थेची जर तुम्हाला नोंदणी करायची आहे तर त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र पाहिजेत आणि ते कसे बनवायचे, त्यासाठी किती खर्च येतो आणि त्यासाठी वेबसाईट कोणती आहे, या साऱ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करूयात. तर हे बघा, संस्था जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याकडे 3 प्रकारचे कायदे आहेत. एक सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट चॅरिटेबलचं, दुसरं आहे ट्रस्ट ॲक्ट आणि तिसरं आहे कंपनीज कायद्यामध्ये सेक्शन 8 कंपनी. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जे चर्चा करणार आहोत ते सोसायटी संदर्भात करणार आहोत. ओके, इथे दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट आपला जो कायदा आहे तो कोणता आहे? संस्था नोंदणी अधिनियम 1860. ह्या कायद्याअंतर्गत आपल्याला जर नोंदणी करायची असेल तर आपल्याकडे कमीत कमी 7 मेंबर असणे आवश्यक आहे, कमीत कमी. त्याच्यानंतर विषम संख्येमध्ये आपण विषम संख्या असली तरी चालेल, 7च्या ठिकाणानंतर 9, पुन्हा 11, 13 असे चालेल, पण कमीत कमी 7 असणं आवश्यक आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते कोणते हवे आहेत? तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत, ही तर आपण एक लिस्ट आहे, जी लिस्ट बनवलेली आहे तेवढे डॉक्युमेंट्स लागतात. आणि मी सांगतो तुम्हाला की संस्था जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर संस्था नोंदणी करण्यासाठी खर्च जो येतो फक्त ₹53 येतो. किती येतो? फक्त ₹53 खर्च येतो. थोडाफार GST लागला तर ₹1-2 वाढवू शकतो. जास्तीत जास्त ₹55 तुमची संस्था तयार होऊ शकते. फक्त ₹55 जर तुम्ही वकिलाची किंवा CAची मदत नाही घेतलात आणि ही सगळी प्रोसेस तुम्ही स्वतः केलात तर ₹55 तुमची संस्था तयार होते. ओके, ₹10-20 प्लस मायनस होऊ शकतात. एका ठिकाणी एक ₹10 स्टॅम्प लागतो ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे ते ॲफिडेविट देण्यासाठी. तो एक सोडला तर बाकी सगळा खर्च तुमचा ₹55 संस्था तुमची तयार होते. तर पहिला आपण बघूयात की पहिला जो पार्ट आहे हा आहे कव्हर, म्हणजे हे ज्यावेळेस आपण अप्लाय करतो ना संस्थेसाठी, तर काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे एक एक आधी तयार करून ठेवायला पाहिजेत. त्याच्यामध्ये एक आहे, हे आहे कव्हरिंग लेटर. कव्हरिंग लेटरमध्ये आपण सगळ्या गोष्टी लिहितो की एक, तुम्हाला मी ह्याचा फॉर्मॅट देईन कव्हरिंग कव्हरिंग लेटरचा. ह्याला आपण ॲग्रेशन पत्र म्हणतो. ओके. दुसरा आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन विथ आयडेंटिफिकेशन. ह्याला आपण काही जण मराठीमध्ये ज्ञापन म्हणतो आणि शॉर्टकटमध्ये MOA असं म्हटलं जातं. तर संस्था जे मेन ॲक्टिव्हिटी काम करते आणि काय काम करणार आहे, ते एज्युकेशनच्या संदर्भात असतील, रिलीफ ऑफ पुअरच्या संदर्भात असतील, मेडिकल रिलीफसाठी असतील, कोणतंही जे काम चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी करणार आहेत ते सगळ्या गोष्टी ह्या MOAमध्ये लिहिलेल्या असतात. आणि MOAमध्ये ज्या लिहिलेल्या असतात तीच कामं संस्था करू शकते, बाकी इतर कामं करू शकत नाही. त्याच्यामुळे MOA खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो ज्यावेळेस कोणतीही चॅरिटी ॲक्टिव्हिटी करायची असेल तेव्हा. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने MOA ड्राफ्ट करता आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आहे रूल्स अँड रेग्युलेशन. रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काय असतं की एखाद्या व्यक्तीला आपण मेंबर कधी बनवायचं, त्याची क्वालिफिकेशन काय आहे, तो कधी रिटायर होणार आहे, समजा एखाद्या व्यक्ती प्रेसिडेंट असेल, सेक्रेटरी असेल, त्याला कसं नेमवायचं, किंवा तो जर एक्सपायर झाला असेल तर त्याच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक कशी करायची, त्याची अट काय आहे, कंडिशन काय आहेत, इलेक्शन कधी घ्यायचे, ऑडिट कसं करायचं, कुणी करायचं, ह्या सगळं जे अधिकार जे आहेत, हे सगळे नियमावली, ह्या संदर्भात नियमावली कशात असतात? रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये असतात. तर हे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे सुद्धा तुम्हाला ड्राफ्ट करावे लागतात. ह्याचा फॉर्मॅट रेडीमेड तुम्हाला संस्थेच्या वेबसाईटवर मिळेल, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा पाहिजे तर मी तुम्हाला देतो MOAचा आणि AOAचा फॉर्मॅट मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये. थोडेफार मिनिमम फीस लागेल त्यासाठी, जर द्यायची इच्छा असेल तर, नाहीतर तुम्हाला गुगलवर सहज मिळून जाईल. ओके. त्याच्यानंतर आहे कन्सेंट लेटर. जे कोणी सभासद ह्या संस्था स्थापन करू इच्छितात, जे आपण पहिल्यांदा सांगितलं की कमीत कमी 7 लागतात, 7, 9, 11 पाहिजे तसं, तर या सर्वांचे एक कन्सेंट लेटर लागतं. ओके फ्रेंड्स. कारण की ते मेंबर, म्हणजे ते सभासद ह्या संस्थेचे सभासद होऊ इच्छितात, म्हणून त्यांचं एक काय लागतं? कन्सेंट लेटर लागतं. एक रेडीमेड ड्राफ्ट असतो, त्याच्यावर त्यांच्या सह्या घ्यायच्या असतात. त्याच्यानंतर असतं ऑथॉरिटी लेटर. ऑथॉरिटी लेटर म्हणजे अधिकारपत्र. ज्यावेळेस संस्था रजिस्टर करायची असेल तर सगळ्यांना तिथं जाण्याची, हजर राहण्याची गरज नाही आहे. पहिलं काय होतं 2-3 वर्षाखाली, की सगळ्यांना तिथं हजर राहावं लागायचं. कमीत कमी 3घांना तर हजर राहावं लागणं बंधनकारक होतं. पण ती अट आता शिथिल केलेली आहे. त्यांच्या वतीनं तुमच्या वतीनं, ह्या समजा हे 7 मेंबर असतील, तर ह्या 7 मेंबरपैकी कोणत्याही एका व्यक्तीला तुम्ही ऑथॉरिटी देऊ शकता की तुम्ही आमच्यापैकी, म्हणजे आमच्यासाठी, क्योंकि संस्थेच्या वतीनं तुम्ही काय करू शकता, तिथं हजर राहून ही सगळी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यांना तुम्ही ऑथोराईज करू शकता. त्यांनाच म्हणतो आपण ऑथॉरिटी लेटर. लेटरच्या माध्यमातून काय करतो आपण? त्यांना ऑथोराईज करतो. ओके, ऑथॉरिटी देतो. त्याच्यानंतर आहे रिझोल्यूशन. रिझोल्यूशन
ठराव तुम्ही पास करायचा, की तुमचा ठराव ठरलेला आहे की या दिवशी तुम्ही म्हणजे संस्था रजिस्टर करायचं तुमचं ठरलेलं आहे. त्याच्यात तुम्ही नाव ठरवता, संस्थेचं नाव काय असेल, त्याचे पदाधिकारी काय असतील, कोणाला प्रेसिडेंट बनवायचं आहे, कोणाला सेक्रेटरी आहे, कोणाला ट्रेझरी आहे, हे तुम्ही कसं करता, सगळ्या ह्या गोष्टी रेझोल्युशनमध्ये ठरवता. तर ह्या रेझोल्युशनची प्रत तुम्हाला तिथे द्यावी लागते. त्याच्यानंतर आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे काय? आता तुम्ही ज्यावेळेस संस्था काढणार आहात ह्याचा हा संस्थेचा एक ठाव ठिकाणा पाहिजे, म्हणजे काहीतरी एक रजिस्टर ॲड्रेस पाहिजे. जसं आपण आपला ॲड्रेस देतो की आपण या ठिकाणी राहतो, तसं संस्थाचा सुद्धा काही ना काही राहण्याचा एक ॲड्रेस असतो. ओके, त्यालाच आपण म्हणतो NOC. म्हणजे जिथं संस्था आपण रजिस्टर्ड ऑफिस दाखवणार आहात तिथल्या मालकाचा, तिथल्या ओनरचा काय पाहिजे, आपल्याला NOC लेटर पाहिजे. NOC लेटर आणि एक ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफमध्ये आपण लाईट बिल घेऊ शकतो. ओके, लाईट बिल नाही तर फोन बिल घेऊ शकतो, कोणतं बिल, पोस्टपेडचं. ओके, तर ह्या गोष्टी तिथे लागू शकतात. पण हे कोणाकडून घ्यायचे? तो जो ऑफिस दाखवणार आहात आपण, हे जे घर दाखवणार आहात आपण, हे घर कोणाच्या मालकीचं आहे? समजा ह्या मालकीचं असेल तर ह्या व्यक्तीचा आपल्याला NOC लागेल. NOCवर म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटवर या व्यक्तीची सही लागेल आणि एक त्याचा पुरावा लागेल की म्हणजे हाच व्यक्ती त्या जागेची मालक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे एक्झिबिट 1, 2 आणि 6. ह्याच्यामध्ये हे एक शेड्यूल म्हणतात ह्याला. हे शेड्यूलचा एक फॉर्मॅट दिलेला आहे डिपार्टमेंटनी. त्याच्यामध्ये काही नेसेसरी इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि ते नेसेसरी इन्फॉर्मेशन भरून आपल्याला ह्यासोबत एक अटॅच करायचं आहे. ओके, त्याचाही फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर आहे सेल्फ डिक्लेरेशन. सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे काय? स्वयंघोषणापत्र. स्वयंघोषणापत्रामध्ये आपण काही गोष्टी सांगायच्या आहेत की आपण समजा एखादी संस्थेचं नाव ठरवलं असेल, उदाहरणार्थ मातोश्री फाउंडेशन किंवा मातोश्री वेलफेअर फाउंडेशन, तर त्यांना असं द्यायचे आपल्याला डिक्लेरेशन की या नावाची मिळती जुळती संस्था तुमच्या गावात किंवा आजूबाजूच्या एरियात नाही किंवा तुम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे. यावेळेस असू शकतं पण तुम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे. तर ह्या काही गोष्टी डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचे आहेत. हे सेल्फ डिक्लेरेशन रेडीमेड फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये काहीतरी आपली मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन भरून सही घेऊन आपल्याला अटॅच करायची आहे. ओके, त्याच्यानंतर 10वा आहे ऑफिस ॲड्रेस प्रूफ. तेच मी तुम्हाला वरी सांगितलं आहे की NOCमध्ये जे आहे ह्यासोबतच काय करायचं आहे, ॲड्रेस प्रूफ अटॅच करायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत. तर हे जे आत्तापर्यंत जी प्रोसेस पाहिली ती आहे सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ट्रस्ट कशी नोंदवायची किंवा ट्रस्ट कसे हे करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. मला वाटतं की ह्या जर ही जे माहिती आहे ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ह्या गोष्टी सगळ्यात जवळपास 99% रेडीमेड असतात. तुम्हाला फक्त ह्या गोष्टी एकदा व्हेरीफाय करून बरोबर आहेत की नाही सगळं चेक झाल्यानंतर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जायला पाहिजे. गेल्यानंतर तुम्हाला एका दिवसामध्ये सर्टिफिकेट मिळतं. एका दिवसामध्ये नोंदणीचं सर्टिफिकेट मिळतं. तुम्हाला ऑफिसच्या सारख्या चक्रा मारवायच्या गरज नाही. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ओके फ्रेंड्स, आजच्यासाठी धन्यवाद. टाटा, बाय बाय.